नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब वॅकन्सी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बँकांमध्ये मित्रांनो भरती बऱ्या प्रमाणात आलेली आहे. जसं IDBI बँक, SBI सिक्युरिटीज, एक्झिम बँक आणि डेप्युटी मॅनेजर, पुन्हा स्पेशलिस्ट ऑफिसर, काही तर वॉक इन इंटरव्ह्यू आहे SBI सिक्युरिटीजमध्ये. आपले काही व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केले आहेत. आय होप तुम्ही पाहिले असाल. तर आणखी एका बँकेमध्ये भरती आलेली आहे पुन्हा नव्याने एकदा. तर बँकेचं नाव आहे पंजाब अँड सिंध बँक. सविस्तर ह्याची PDF आहे. गुगलवर गेल्यानंतर पंजाब अँड सिंध बँक रिक्रुटमेंट म्हणून सर्च करा. अशा स्वरूपाची PDF ओपन होईल. सो PDFमध्ये आजच आलेली ॲडव्हर्टिजमेंट आहे. हे बघा, 31 मार्च 2026, 20 एप्रिल 2026पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तर वाट पाहू नका. जर वेळ असेल तुमच्याकडे आजच अप्लाय करा. ओके. ऑल ओव्हर इंडियामध्ये भरती आलेली आहे. स्टेट वाईज बघा कोणत्या स्टेटमध्ये किती भरती आहे, कोणती लँग्वेज मॅन्डेटरी आहे, कास्ट कॅटेगरी तुमची कुठली आहे, ओके, त्यानुसार भरती आहे. तर आपण महाराष्ट्रात पाहूया. महाराष्ट्रात एकूण 60 जागा आहेत. त्यासाठी मराठी भाषा मॅन्डेटरी आहे. SC कॅटेगरीसाठी 9, ST 4, OBC 16, EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन 6 आणि अनरिझर्व ओपन कॅटेगरीसाठी 25 जागा आहेत. अशा टोटल 60 जागा आहेत. ऑल ओव्हर इंडियात बघायला गेला तर एकूण 1000 जागांसाठी ही भरती आहे. तर तुम्ही ऑल ओव्हर इंडियात कुठेही कोणत्याही स्टेटसाठी अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला ही त्या राज्याची जी काय बेस लँग्वेज आहे इथे दिलेली ती तुम्हाला येणं अपेक्षित आहे. ओके. सो अशा प्रकारे भरती आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे सविस्तर आहे. तर ही PDF मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा शेअर केली आहे. जर तुम्ही टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सॲप चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता. तर स्केल काय आहे, रिलॅक्सेशन किती आहे नेहमीप्रमाणे, सो जस्ट गो थ्रू करा ही PDF. आता मी इथे डिटेल्स जर सांगत राहिलो तो आपला व्हिडिओ लांब लचक होईल. सो बेटर वे मी इथे थोडक्यात तुम्हाला सांगतो काय काय आहे. गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ओके. कोणाकोणासाठी अशा बॉन्ड अमाऊंट आहे. पहिला बॉन्ड पिरियड 3 वर्षाचा आहे. प्रोबेशन पिरियड 6 महिन्याचा आहे. ओके. जसं एक परमनंट हे जॉब आहे, हा गव्हर्मेंट जॉब आहे पंजाब अँड सिंध बँकेमध्ये. एकदा का सिलेक्ट झालात की पुढे लाईफ एकदम सेट आहे. पुन्हा रिटर्न एक्झाम आहे. रिटर्न एक्झामचा पेपर पॅटर्न दिलेला आहे. 120 मार्काची परीक्षा आहे एकूण. की ड्युरेशन किती वेळेचं आहे, 2 तासाचं टायमिंग आहे. तर जशी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते तशीच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. अप्लाय करण्यासाठी या PDFमध्येच बघा इथे ती लिंक दिलेल्या असतात. बस या लिंकवर क्लिक करा. एकदम ऑथोराईज लिंक आहे. काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. एक्झामिनेशन सेंटरसुद्धा आहेत महाराष्ट्रामध्ये. बघा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. एक्झाम कुठेही देऊ शकता, कोणत्याही तालुक्या, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये. ओके. सो अशा स्वरूपाची मित्रांनो भरती आहे. फी बघूया. फी SC ST PWDसाठी 100 रुपये आणि जे काय ॲप्लिकेबल टॅक्सेस आहेत ते आहे. आणि जनरल EWS आणि OBCसाठी 850 रुपये फी ठेवलेली आहे. हाऊ टू आपल्यामध्ये डिटेल्समध्ये त्याने दिलेले आहे कसं अप्लाय करायचं, काय अप्लाय करायचं. सो 1 बाय 1 गो थ्रू करू शकता. ओके. सो अशा स्वरूपाची भरती आहे मित्रांनो. तुम्हाला या भरतीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. आय होप तुम्ही असाच अभ्यास करून नक्कीच सिलेक्ट व्हाल. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.